चला तर मग NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम आणि तिच्या टॅक्स सेव्हिंगच्या फायद्यांबद्दल बोलूया. बरेच जण NPS मध्ये फक्त एकाच आकड्यामुळे गुंतवणूक करतात. 50,000ची एक्स्ट्रा टॅक्स सूट. पहिल्यांदा बघितलं तर टॅक्स वाचवण्यासाठी हा एक अगदी सोपा मार्ग वाटतो, नाही का? पण खरंच हे इतकं सोपं आहे का? किंवा यात काहीतरी मेक आहे? चला जरा खोलात शिरूया. सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो तो रिटायरमेंटच्या वेळी, म्हणजे पैसे काढताना. आणि गंमत म्हणजे तुमच्या एकूण जमा झालेल्या रकमेपैकी 40% रक्कम ही लॉक होते. ही रक्कम एकदम काढता येत नाही. त्यातून ॲन्युटी विकत घ्यावीच लागते. सोप्या भाषेत ॲन्युइटी म्हणजे एक प्रॉडक्ट जे तुम्हाला पेन्शनसारखं आयुष्यभर रेग्युलर उत्पन्न देतं. पण या ॲन्युइटीमध्ये 2 मोठे तोटे आहेत. एक तर कमी रिटर्न्स आणि दुसरं म्हणजे त्यावर पूर्ण टॅक्स लागतो. म्हणजे बघा गंमत कशी आहे, आज टॅक्स वाचवायचा आणि रिटायरमेंटनंतर त्याच पैशांवर टॅक्स भरायचा. अर्थात याचा अर्थ NPS पूर्णपणे वाईट आहे असं नाही. चला दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. हीच तर खरी गोम आहे. 60% रक्कम टॅक्स फ्री, पण उरलेल्या 40%वर बंधनं आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, गुंतवणुकीमागचा हेतू काय आहे? स्मार्ट गुंतवणूक म्हणजे फक्त टॅक्स वाचवणं नव्हे, तर खरं नियोजन करणं. म्हणजे फक्त आजचा टॅक्स वाचवायचा आहे की भविष्यातलं आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे. त्यामुळे निर्णय घेण्याआधी हा एकच प्रश्न महत्त्वाचा आहे. प्लॅनिंग टॅक्ससाठी आहे की रिटायरमेंट